नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. आज वात्रटिकेच्या ऐवजी मी कविताच आपणाला ऐकविणार आहे आणि कवितेचा विषयसुद्धा आगळा वेगळा घेतला आहे. कवितेचा विषयच कवी हा आहे माझा. काल दोन कवीबरोबर थोडीशी हुज्जत म्हणण्यापेक्षा चर्चा झाली माझी. एकानं तर काही उत्तरच दिलं नाही. दोघंही मित्रच आहेत, परंतु त्याला म्हणलं, अरे तू नुसते माईक तोंडासमोर धरलेले फोटो टाकतोस, तुझा पुष्पगुच्छ दिलेले फोटो टाकतोस, शाल श्रीफळ दिलेले, कुठं प्रमुख पाहुणा म्हणूनच गेलास, कुठं काय केलं, तुझ्या कविता कधी कळायच्या लोकांना? मग तू संमेलनात जातो फक्त आणि कविता एखादी म्हणतो, तिथं कवीच असते श्रोते म्हणून, दुसरं कुठं कोण असतं? संमेलनात लोक जातात काय? अजिबात नाही. साहित्य संमेलन घेणाऱ्या एक ठराविक टोळ्या आहेत आणि त्या टोळ्या त्यांच्यातली त्यांच्यात तुझं लाईक मला, माझं लाईक तुला, असं त्यांचं आपलं चालू असतं. ते संमेलन घेतात, त्यांचे त्यांचे पदं मिळवतात, ते त्यांचं विश्व वेगळं आहे. करू जा आपली, त्याच्यात काय आपल्याला त्याच्यात रंज नाही, त्याचा आनंदही नाही, त्याचं दुःखही नाही. कारण तुमची लेवलच जर कधी काही कुठलं वाढत नाही तर त्याला काय अर्थ, काय त्या संमेलनाला आणि त्या साहित्याला काय अर्थ आहे त्याला? तर असे हे जाणारे दोघंही कवी साहित्य संमेलनाचे ख्यातनाम कवी आहेत. ते सुप्रसिद्धसुद्धा नाही, महाराष्ट्रातले ख्यातनाम कवी, आणि ज्यांच्या कविता अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्यात. कुठला कानाकोपरा काही माहीत नाही. तर एका कवीनं कविता लिहिली होती आणि त्याच्यामध्ये भुकेसाठी क्षुधा शब्द वापरला. क्षुधा. मी ती कविता वाचली. कवितेला लांबी रुंदीचं नसतीचं विषयच नाही त्याचा. आणि त्याला म्हणलं, आणि प्राध्यापक पुन्हा नावापुढं लावलेलं प्राध्यापक, कारण शिक्षण खात्यामध्येच जास्त कवी येतं, दुसऱ्या खात्यात कमी आहेत बघा तुम्ही. आणि महसूल खातं तर अपवाद आहे, एखादा हजारात माझ्यासारखा आहे. महसूल खात्यातलेच आमचे सुप्रसिद्ध लेखक होते, पानिपतची कादंबरी लिहिलेली त्यांनी, विश्वास पाटील. ते डेप्युटी कलेक्टर होते, मी तहसीलदार. परंतु मला काय म्हणायचं आहे की शिक्षण खात्यानंच कवीचं गुत्त घेतलंय. कवीचा असा भरमसाठ सुकाळ झाला म्हणताल की ते पोरं समोर सत्ताचेच बेजार करायला, व्यासपीठ सत्ताचंच, आणि मग तिथं कविता सादर करायच्या. तर त्यानं क्षुधा शब्द वापरला. मी म्हणलं, तुम्ही प्राध्यापक माणसं आणि भुकेला क्षुधा नाहीत म्हणत, भुकेला क्षुधा म्हणतात. थोडं भान ठेवा, थोडं वाचत जा. लोकाला वेडं करायचं आणि तुम्ही वेडं व्हायचं, नका असं करू. मग त्यानं हुज्जत घातल्यानंतर शेवटी कबुली दिली, राहत नाही असं समोर पाहिल्यानंतर. आणि दुसऱ्यानं तो उत्तरच दिलं नाही माझ्या कमेंटला. अरे मी म्हणलं, तू एखादी कविता टाकत जा ना, दिसू द्या सगळ्याला माझी कमेंट. तुझ्या फेसबुक वॉलवर कविता दिसती का कुठं? मग तुझं भांडवलच कमी आहे का? कशामुळं कविता टाकत नाही? माझ्या तर हजारो आहेत कविता फेसबुक वॉलवर आणि लोकांच्या कमेंट येतात. मला माझा मोठेपणा नाही सांगत, पण मला एक कमेंट आली एक जणाची की साहेब जाऊ द्या साहित्य संमेलन, तुम्ही स्वतःच एक साहित्य संमेलन आहेत. ती कमेंट आहे माझ्याकडं. काय याच्यापेक्षा दुसरी पावती कोणती असावी हो? म्हणून मी आज हा विषय निवडलाय माझ्या कवितेचा आणि कवितेला नाव दिलंय कॉपी पेस्ट. कवितेचं नाव आहे कॉपी पेस्ट. कशामुळं दिलं? एकदा काय झालं, माझीच कविता मलाच एक जणानं कॉपी पेस्ट करून पाठविली आणि खाली माझं नाव वगळून टाकलं. ते आता मोबाईलवर सगळं सोपं झालंय. अरे मी म्हणलं, ही कविता तर माझीच आहे. नाही म्हणलं, बघा ना किती चांगली कविता आहे. ते कोणत्या कवीची काही माहीत नाही म्हणला. गनिमत त्यानं त्याचं नाव टाकलं नव्हतं. तर हे असंही सुरू झालंय, साहित्याची चोरी सुरू झाली आहे. अहो, एका कवीनं तर मोठ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कवीची कविता चोरून अभ्यासक्रमात दिली आहे. काय म्हणावं याला? मी त्याच्याबद्दल बोंबललो मोठ्यानं, काही उपयोग नाही त्याचा. तर त्याच्यामुळं हा विषय मी घेतला आहे कवितेचा आजचा, आणि कवितेचं नाव आहे कॉपी पेस्ट. सध्या कसं झालंय, गल्ली बोळातले पुरस्कार मिळवत अनेक कवी हुरळू लागले. पुरस्काराची संख्या अशी झाली आहे, भयानक पुरस्कार, सगळी बैठक भरलेली आहे पुरस्कारानं. काही अर्थ नाही त्याला. 10-5 रुपयामध्ये पुरस्कार, त्याचं ते खर्च दिला की पुरस्कार मिळतो. तुम्हाला शासनाचा मिळाला आहे का एखादा पुरस्कार? सांगा.
महाराष्ट्र शासनाचा आहे का? प्रतिष्ठान तर घरोघर झालेत आणि घरोघर पुरस्कार मिळतात. त्याला काय अर्थ आहे? कविता लिहिली की पुरस्कार. गल्ली बोळातले पुरस्कार मिळवत अनेक कवी हुरळू लागले आणि शब्दांचा दुष्काळ झोळीत घेऊन प्रसिद्धीसाठी बरळू लागले. बोटावर मोजण्या इतकेच मालक बाकीचे भाडेकरू आहेत. बोटावर मोजण्या इतकेच मालक बाकीचे भाडेकरू आहेत आणि कॉपी पेस्ट करीत त्यांच्या भुरट्या चोऱ्या सुरू आहेत. बघा, एक एक ओळ लक्ष देऊन ऐका. बोटावर मोजण्या इतकेच मालक बाकीचे भाडेकरू आहेत आणि कॉपी पेस्ट करीत त्यांच्या भुरट्या चोऱ्या सुरू आहेत. आयत्या पिठावर रेगा मारून साहित्य सेवा खरी वाटते त्यांना. कशाला वाचित बसायचं, कशाला शब्दसंचय वाढवायचा आहे? आयत्या पिठावर रेगा मारून साहित्य सेवा खरी वाटते आणि नॉर्मल डिलिव्हरीच्या कळापेक्षा त्यांना सिझरिंग बरी वाटते. कारण कळा देवोनिया माता जशी बाळा प्रसवते तशा कवीला वेदना होता कविता जन्मते. असं आहे ते. त्याच्यामुळं आयत्या पिठावर रेगा मारून साहित्य सेवा खरी वाटते आणि नॉर्मल डिलिव्हरीच्या कळापेक्षा त्यांना सिझरिंग बरी वाटते. सगळीकडेच अशा चोरांचा बाजार पसरत चालला आहे आणि समृद्ध वारसा असून सुद्धा कवितेचा दर्जा घसरत चालला आहे. अशा कवींचे वय वाढले की तेच ज्येष्ठ कवी होतात, ज्येष्ठ नेत्यासारखं. अशा कवींचे वय वाढले की तेच ज्येष्ठ नेते होतात आणि भोवतालच्या सगळ्या वासरात लंगड्या गायी श्रेष्ठ होतात. अशा लंगड्या गायीच पुन्हा त्यांचीच वासरे शिरत आहेत. अशा लंगड्या गायीत पुन्हा त्यांचीच वासरे शिरत आहेत आणि संमेलनाच्या हौसे खातर जॅकेट घालून फिरत आहेत. जॅकेट एक सिम्बॉल असतो कवीचा. माय मराठीच्या संकटात अशी यांची नवीन भर आहे आणि पुरातन वास्तूच्या भिंतीवर असा शेवाळ्याचा थर आहे. माय मराठीच्या संकटात अशी यांची नवीन भर आहे आणि पुरातन वास्तूच्या भिंतीवर जसा शेवाळ्याचा थर आहे. वाचन वाढवून शब्दसंचयाची कुणाला गरज वाटत नाही. वाचन वाढवून शब्दसंचय करायची कुणाला गरज वाटत नाही आणि एकच कविता घेऊन फिरतात जोपर्यंत जॅकेट फाटत नाही. बरोबर आहे की नाही? वाचन वाढवून शब्दसंचयाची कुणाला गरज वाटत नाही आणि एकच जॅकेट घेऊन फिरतात जोवर एकच कविता घेऊन फिरतात जोवर जॅकेट फाटत नाही. कपाळी गंध लावले की इथं प्रत्येकजण संत आहे. आता गंधाच्या मागचा इतिहास कोणाला माहिती? गंध लावलं की महाराज, जॅकेट घातलं की कवी, शबनम घेतली की थोडी दाढी ठेवायची, बस. याच्या पलीकडे काय? वाचन वाढवून शब्दसंचयाची कुणाला गरज वाटत नाही. एकच कविता घेऊन फिरतात जोवर जॅकेट फाटत नाही. कपाळी गंध लावले की इथे प्रत्येकजण संत आहे आणि माय मराठीचं काय होणार मनात एवढीच खंत आहे. माय मराठीचे काय होणार मनात एवढीच खंत आहे. धन्यवाद. माझी कविता आवडली असेल तर माझ्या या कवितेला नक्कीच दाद द्या. आवडली असेल तर, नसेल आवडली तर तशीही कमेंट करा. अगदी आनंदानं मी त्याचा स्वीकार करील. या कवितेत काही वावगं खोटं असेल तर, परंतु कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुन्हा एकदा नवा विषय घेऊन, नवी कविता घेऊन मी आपल्याला भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.